Again, very good afternoon. तर आपण आज बॉयलर्स हे कॉन्सेप्ट शिकणार आहे. तर बॉयलर्स ऍक्च्युअली काय असतं नेमकं की बॉयलर्स मध्ये ते ना तुलपावर ह्याच्यामध्ये बॉयलरचं ऍप्लिकेशन जे आहे ते इंडस्ट्रियल पर्पज साठी आपण पहिल्या क्लासमध्ये बघितलं. बॉयलर्स वेगवेगळ्या कामासाठी वापरले जातात. वी आर युटिलाइजिंग ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ बॉयलर्स. In the sugar industry, steam generation. In the sugar industry, steam generation for the steam generation purpose. In the textile industry, pharmacy industry, जिथं आपल्याला हीट लागणार आहे, एलएलए नामक हीट भेटला आणि नंतर काय ಏನು ಮಾಡ್ತಿರೋ स्टीम थ्रू स्टीम जनरेट ಮಾಡೋದು ಅದನ್ನ हीट ಇದಕ್ಕೆ ಯುಟಿಲೈज ಮಾಡೋದು. जिथं आपल्याला हीट लागतंय प्रोसेस साठी तिथे सर्व ठिकाणी बॉयलर्सचा वापर केला जातोय आणि बॉयलर्सच्या थ्रू हीट जनरेट करून ते हीट फर्दर प्रोसेस साठी वापरलं जातं. तर बॉयलरचे क्लासिफिकेशन भरपूर आहेत, वेगवेगळ्या स्वरूपात आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो. आपण ते दुसऱ्या आपल्याला कारण की एखादं तरी एक्झाम्पल बघूया आपण बॉयलरचं, तर आपल्याला लक्षात येतं की बाबा नेमकं बॉयलर म्हणजे काय. नाहीतर नुसतं मी क्लासिफिकेशन नुसतं मी ते बॉयलरचे पार्ट्स वगैरे सगळं एक्सप्लेन करत गेलो तर तुम्हाला मी शेवटला हा बाबा हे बॉयलर म्हणजे लक्षात येणार नाही. मम्मीला ತಿಳಿಸಿದ್ರೆ ಏನು ಬರುತ್ತಾ ಎಲ್ಲ ಬರುತ್ತಾ ಅದಕ್ಕಿಂತ ಒಂದು ಬಾಯ್ಲರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ತಗೊಳ್ಳೋದು ಸ್ಟಡಿನ ಮಾಡೋದು ಅದ್ರಾಗಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಂಪೋನೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಪಾರ್ಟ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಉಳಿದ ಸಿಲೆಬಸ್ ಕೂಡ ಕವರ್ ಆಗುತ್ತೆ. ಈ ಕ್ಲಾಸಿಫಿಕೇಶನ್ ಒಂದು ಪಾರ್ಟ್ ಇದೆ, ಅದರ ನಂತರ ಸಿಲೆಕ್ಷನ್ ಆಫ್ ಬಾಯ್ಲರ್ ಇದೆ, ಅದರ ನಂತರ ಇದಕ್ಕೆ टर्म्स यूज्ड इन द बॉयलर. किती पॉइंट्स आहेत? 3 पॉइंट्स आहेत. टर्म्स यूज्ड इन बॉयलर आहे, क्लासिफिकेशन आहे आणि सिलेक्शन ऑफ बॉयलर आहे. आपल्याला बॉयलरच माहित नाही तर आपण डायरेक्टली सिलेक्शनला कसं जाणार? नाही, आपल्याला पहिल्यांदा बॉयलर आपण समजून घेऊया. बॉयलर म्हणजे काय नेमकं असते. फक्त आपण स्टीम जनरेशन शिकलेलं आहे, स्टीम फॉर्मेशन शिकलेलं आहे. त्या स्टीम फॉर्मेशन मध्ये स्टीम कसं तयार होते, हाई स्टीम तयार करायचं नाव हे व्हिडिओ कळते. So here boilers are nothing but what? Heat exchangers. దీని నిముగున మన పాయింట్ పరిశీలించండి. Boilers ಅಂದ್ರೆ ಏನು? Heat exchangers. It will give the heat from one source to the other source, or else it will separate the liquid. म्हणजे पाणी आणि हीट या दोघांनी काय करते ते सेपरेट करते. जसे की चुलीवरती भांडं ठेवल्यानंतर पाणी आपल्याला गरम करायचं, पण आपल्याला काय गरजेचं असतंय? भांड हे गरजेचं आहे ना. मग ನೀರು ಕಾಸೋದೈತಿ ಆಗ ನಮಗೆ ಏನು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಐತಿ? ಭಾಂಡೆ ಬೇಕು. ನೀರು ಕಾಸ್ತಾರೆ ಹಂಗ ಕಾಸಕ್ ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ. ಒಂದರ ಬಲ್ಬ್ ಬೇಕು, ಇಲ್ಲ ಒಂದರ ಭೋಗಲ್ ಬೇಕು. एकतर बल्ब पाहिजे नाही तर एकतर भांड पाहिजे. भांडे किंवा भोगन म्हणजेच काय? हीट एक्सचेंजर. म्हणजे ह्याच्यात हीट कुणाला देते? पाण्याला देते. सो फॉर दॅट वी रिक्वायर दी बॉयलर्स. फॉर द हीट एक्सचेंजिंग पर्पज वी रिक्वायर दी बॉयलर्स. बॉयलर्स मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. लो प्रेशर बॉयलर्स आहेत, हाय प्रेशर बॉयलर्स आहेत. म्हणजे युजुअली आपल्याला प्रेशर किती गरजेचं असते त्याच्यावर आपण डिसाइड करतो की आपल्याला कोणत्या टाइपचं बॉयलर लागणार आहे, आपल्याकडे जागा किती आहे, आपलं कोणतं प्रोसेस आहे. कारण की आता माझं एक जर छोटं शुगर इंडस्ट्री असलं, साखर कारखाना माझा जर छोटा असला आणि साखरी कारखाने आहे सಣ್ಣದು ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ದೊಡ್ಡ ಬಾಯ್ಲರ್ ಕೆಟ್ಟ ನಡೆಯುತ್ತೆ ना. ಇಲ್ಲ, आपल्याला मोठं बॉयलर बांधून उपयोग नाही. We don't require the boiler which is of high capacity. We require for our purpose what the capacity it is required. We decide that according to that. ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಈಗ ನಾವು 4 व्हीलर ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಬಸ್ ತಗೊಳ್ಳಂಗಿಲ್ಲ. घरला जर आपल्याला पाहिजे असेल तर आम्ही बस घेत नाही. आम्ही घरला पाहिजे तर काय घेतोय? काय घेतोय? i10, i20 किंवा अल्टो, मारुती असं घेतो. काही तर त्यांना घेत असते. रिक्षावर घेणारे आहेत. तर तुमच्या पर्पज अनुसार तुम्ही डिसाइड करता. इन द सेम केस इथं सुद्धा त्यांच्या पर्पज अनुसार तुमचा बॉयलर किती मोठा तुम्ही घ्यायचा आहे किंवा किती मोठा इन्स्टॉल करायचा आहे तुम्ही कसं ठरवायचं? तुमची गरज केवढी आहे त्याच्यावरती तुम्ही. आता नेमकं बॉयलर यासाठी इन्स्टॉलेशन करतो. सो द डिफरंट टाइप्स. व्हाट आर द डिफरंट टाइप्स? लो प्रेशर, हाई प्रेशर, वॉटर ट्यूब्ड बॉयलर आहे, फायर ट्यूब्ड बॉयलर आहे, वर्टिकल बॉयलर आहे, हॉरिझॉन्टल बॉयलर आहे. सो दीज आर नथिंग बट द क्लासिफिकेशन. दोज आर व्हाट? क्लासिफिकेशन. इथं पुस्तकामध्ये आहे ते, आपण ते नंतर एक नोट्स मध्ये आपण लिहून घ्यायचं. तर बॉयलर मध्ये
हाय प्रेशर म्हणजे इट इज प्रेशर विथ दी, इथं मेन्शन केलं काय हाय प्रेशर लो प्रेशर, इट हॅज बीन नॉट मेन्शन हाय प्रेशर लो प्रेशर. ओके, युजुअली लो प्रेशर जे बॉयलर जे आहेत ते तुमचे किती 165 बार पर्यंत वगैरे किती असतात, आणि हाय प्रेशर जे बॉयलर आहे ते तर हाय प्रेशर बॉयलर बोलायचं नाही म्हणजे अबाउट 250 225 बार आणि थिंग्स काय येतो बघा बोलतो 255 किंवा म्हणजे आता इथं बघा, इथं आपण मेन्शन केलंय 10 बार आहे आणि इथं आपण किती 165 म्हणजे जवळजवळ 200 200-250 बार जे आहे दोज आर कॉल्ड एज अ हाय प्रेशर बॉयलर. एक्झॅक्टली व्हॅल्यू जर आपल्याला पाहिजे असले तर ते आपण पुन्हा बुक मध्ये बघूया त्याच्यामध्ये. But usually 200 and above are called as a high pressure boiler, and these are the 10 bar, 15 bar, 20 bar, 165 bar. These are called as a low pressure boiler. And water tube and fire tube हे concept आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचं. Water tube boiler मध्ये ना fire tube boiler मध्ये. So here ह्याच्यामध्ये जर मी पाणी जर सर्क्युलेट केलं, आता हे ट्यूब्स आहेत, हे काय आहे ट्यूब्स आहेत. इथे एक पाईप आहे आपल्याला, इनलेट अँड एक्झिटचं पॉइंट आहे आपल्याकडे, इथं बघा एक्झिटचं पॉइंट आहे. तर मी जर इकडनं पाणी जर सोडलो आणि इकडनं जर पाणी बाहेर आलं, ह्याच्यामध्ये पाणी जर सर्क्युलेट केलं तर ह्याला काय म्हणणार तुम्ही, ह्याला काय म्हणणार वॉटर ट्यूब, कारण की ट्यूब मध्ये काय आहे आणि तेच जर मी पाणी जर बाहेर ह्याच्यावरती टाकायचं आणि ह्याच्या आतमध्ये हॉट गॅसेस सोडायचे, hot gases will be in the tube, then what you going to call this one, you will call this one as a fire tube. You will call it as a fire tube. So this is the difference between the fire tube and water tube boiler. In the water tube the water is inside the tubes, and in the fire tube the fire is inside the tube. Fire means hot gases, hot gases. So here in the low pressure boiler we will study today the Cochrane boiler and Babcock and Wilcox boiler. These are the two types we are going to study. So these are named on the those who have found that one, on them only those boilers have been named. तर सिंपल स्ट्रक्चर जर तुम्ही जर बघितलं असाल तर बघा आपला घरात जसा बंब असतोय तसाच प्रकारचा आहे, पण बंब हा काय आहे जरा मोठा आहे. बंब वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, असं आतमध्ये पाईप असं गोल 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 पाईप असतंय बंब मध्ये, बघितलं तुम्ही. आणि नॉर्मल जो असं फक्त असा बंब असतोय तो कसा असतोय उभा असतोय, साईडला पाण्याची टाकी असते. तिथं पण बघा हा दूर जायचा कुठे आहे, हा दूर जायचा, इथं जाळ लावायचा, इथं दूर चाललेला आहे, हा देखील बंबच आहे. पण ह्याचं अरेंजमेंट दोज आर अकॉर्डिंग टू द इंजिनिअरिंग रिक्वायरमेंट्स. ते कैसे अरेंज केले हैं, ढंग अरेंज करना है, इंजीनियरिंग स्टैंडर्ड्स के हिसाब से उसको अरेंज किया जाता है. और जहां पर आप चिमनी देखते हो, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ चिमनी ನೋಡ್ತೀರಿ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನಿರ್ತದೆ ಬಾಯ್ಲರ್ अवेलेबल. जिथं बॉयलर आहे तिथे काय असतं तुमचं, सॉरी चिमनी असते, जसं दूर जायचं तिथं काय असतं बॉयलर आहे. पण कुठला बॉयलर असेल ते डिपेंड्स अपॉन द इंडस्ट्री, व्हॉट टाइप ऑफ इंडस्ट्री अँड व्हॉट कॅपॅसिटी इट इज. हा छोटा पण असू शकतोय आणि मोठा पण असू शकतोय आणि ह्याच्यापेक्षा मोठा पण असू शकतो. हे लो प्रेशर बॉयलर मध्ये दोन प्रकार आहेत. बघा, so this is complete one structure. So this is a cylindrical shell. मला काय म्हणतात cylindrical shell, म्हणजे वरती एक टाकी आहे, वरती काय आहे टाकी आहे. So this is here it is having water. एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये, वरती एवढी जागा काय आहे ब्लँक स्पेस आहे. ती ब्लँक स्पेस कशासाठी आहे तर स्टीम स्टोअर करण्यासाठी. हे जी मोकळी जागा आहे ती कशासाठी आहे पाणी स्टोअर करण्यासाठी. त्याच्या वरती जागा जी आहे ती कशासाठी आहे मॅलिन जागा आहे ती इट इज फॉर द स्टीम स्टोरेज. अँड हे बघा हे ब्रिक्स आहे, ब्रिक्सने कन्स्ट्रक्शन सगळं केलेलं आहे. आणि दिस इज कॉल्ड एज अ चिमनी, स्मोक बॉक्स, म्हणजे जे जाळ लागलेलं ते जे दूर आहे त्याला
हा तुमचा जो आहे तो फर्नेस फायर बॉक्स. सो हियर यू कैन फीड द कोल और व्हाटएवर द कंबशन के लिए आप जो यूटिलाइज करते हो, कोल रहता है, बगैस रहता है कंबशन के लिए. ओके, दैट विल बी फेड फ्रॉम द फीडिंग साइड. एंड हियर इट इज अ फायर गेट, म्हणजे ह्याच्यावरती जे आहे ते जाळ लावला जातोय आणि ऍश म्हणजे जे राख असते ಬೂದಿ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತೈತಿ, ಇಲ್ಲಿಂದ ಕೆಳಗೆ ಬರ್ತೈತಿ. ಸೊ ಇಟ್ ವಿಲ್ ಬಿ ಟೇಕನ್ ಔಟ್ ವಿತ್ ದ ಹೆಲ್ಪ್ ಆಫ್ ಆಶ್ ಹ್ಯಾಂಡ್ಲಿಂಗ್. ಅಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಮಷೀನ್ ಇರ್ತೈತಿ, ಅದರಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಬೂದಿನ ಒಂದ್ ಕಡೆ ಸರಿಸ್ತಾರು ಮತ್ತೆ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಇಟ್ಟು कंबशन ಮಾಡ್ತಾರೆ. सो इथं पाहू शकता तुम्ही हे जे हॉट गॅसेस आहेत म्हणजे जाळ लावलेलं आहे, ते जाळ आता बघा इकडे स्पेस नाही आहे जाण्यासाठी, हे कुणीकडे जाणार, इकडेच फ्लो होणार. आणि इकडे तुम्ही बघा इथं ब्रिकचा एक वॉल आहे, त्याला त्यातून हा कुणीकडे जाणार, ह्या ट्यूब्स मधून पास होऊन जाणार. ह्या ट्यूब्स मधून काय होणार ते पास होणार. हा म्हणजे नेमका हवा असं अरेंजमेंट आहे. आणि हे जे ट्यूब्स आहेत, इकडचे ट्यूब्स जे आहेत हे ट्यूब्स ओपन आहेत, म्हणजे ह्याच्यातनं काय होणार, हॉट गॅसेस पास होऊन बाहेर जाणार. आणि हे जे पाणी वॉटर जे ह्याच्यावरती अवेलेबल आहे ते ह्याच्या भोवती काय असते, वॉटर अवेलेबल. हे ट्यूब्स गरम झाले तर काय होणार, पाणी गरम. ऍज द ट्यूब्स गेट हॉट or start heating, the heat will transfer to the water. So here it is, what type of boiler? It is a fire tube. कारण की हे जे हॉट गॅसेस आहेत ते ट्यूब मधून पास होतात. क्लियर आहे ते? हॉट गॅसेस जर ट्यूब ला घेतो इधर सुद्धा ते येते ते नीर वॉटर, याच्या भोवती काय असतं, वॉटर असतं. आणि हे ज्यावेळी पास होऊन जातात, इट विल पास थ्रू द चिमनी. And next, as you know the science in that when water reaches to the 100 degrees Celsius, it will start converting into the vapors. ज्यावेळी पाणी ज्यावेळी 100 डिग्री सेल्सिअस ला जाते त्यावेळी वॉटर मध्ये कन्वर्ट होते. जर नीर 100 डिग्री सेल्सिअस होत होते गेला किती आणि बॉईल आला स्टार्ट करते, आम्हाला त्याच्यानंतर काय होतंय, स्टीम मध्ये कन्वर्ट होते. So here whatever the water it is there, it will be continuously heated and then steam जे generate होते ते steam कुठे होते, store इथं होते. And here the steam wall is there, from this we take out the steam for the utilization. तिथनं काय केलं जातं, steam ला बाहेर काढून घेतलं जाते utilization purpose साठी. इथं आहे प्रेशर गेज आणि हे सेफ्टी वॉल आणि हे वॉटर लेवल इंडिकेटर. ह्या तिन्हीचं काम काय आहे, water level indicator, pressure gauge and one more safety valve. जर समजा excessive pressure जर जनरेट होत असेल बॉयलर मध्ये, सो इट हॅज टू बी रिलीज्ड. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही जर टायर मध्ये जर हवा जर जास्त भरला असेल तर टायर फुटण्याचे चान्सेस, मग तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये थोडंसं हवा कमी करता. तसेच जर स्टीम जास्त भरला असेल, स्टीम इज नथिंग बट गॅस ओनली. When it is superheated steam, it will start behaving like gas only. हे एक प्रकारचं काय होतं, गॅसच होतं. मग ते जास्त झालं तर काढायला पाहिजे. हे जर वॉल जर बंद असलं तर ते जाणार कुठे, मग स्फोट होण्याची शक्यता असते. ते होऊ नये म्हणूनच काय करायचं, त्याला सेफ्टी वॉल असते. ते वॉलचं प्रेशर सेट केलेलं असतंय, वर्किंग प्रेशर जे असते ते सेट केलेलं असतंय. ते त्या प्रेशरला जर त्याच्यापेक्षा जास्त झालं तर ते ऑटोमॅटिकलीच काय करते, ते कुकरची शिटी कशी वाजते माहिती आहे, कुकरच्या शिटीला बंद करा आणि जाम करा आणि कुकर ठेवा, कुकर ढाब बघून फोडतोय तुमचा. पण तेच कुकरची शिटी का वाजते, कारण की आतमध्ये जर जास्त प्रेशर झाला तर सेम केस इथं पण शिटी वाजते कवा प्रेशर जास्त झाला. ओके. अँड वॉटर लेवल कंटिन्युअसली ज्यावेळी स्टीम बाहेर काढले जाते त्यावेळी इथं वॉटर लेवल मेंटेन केलं जाते. ते वॉटर लेवल इंडिकेटर वरून तुमच्या लक्षात येते की बाबा वॉटर कमी होत आहे का जास्त होत आहे. मग ते वॉटर कमी झालं की ऑटोमॅटिकली परत आणि वॉटर कंटिन्युअसली सर्क्युलेट केलं जाते ह्या ट्यूब्सच्या वरती. अँड प्रेशर गेज, दिस इज फॉर द
इंजीनियर्स वो मॉनिटर करने के लिए हमको एक प्रेशर मेंटेन करना रहता है, तो उस प्रेशर को मॉनिटर करने के लिए प्रेशर गेज आपको रहेगा। तो दिस इज द कंप्लीट स्ट्रक्चर ऑफ द कॉकरेंट बॉयलर। लो प्रेशर, इट इज अ लो प्रेशर एंड वर्टिकल बॉयलर इट इज कॉल्ड। वर्टिकल काय म्हटलेलं आहे, उभा आहे की नाही, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड एज अ वर्टिकल बॉयलर. And here the pressure is 10 bar. Working pressure किती असते, 10 bar असते. आणि किती स्टीम जनरेट करते कॉकरेंट बॉयलर, तर 4000 kg per hour. एका तासात 4000 किलो स्टीम काय करू शकते, जनरेट करू शकते. And it is called as vertical multitubular. Why it is called as multitubular? Single tubular, multitubular, this comes under the classification. Single tubular means there is only one tube. तुमच्या जो घरात पाण्याचा पंप असतो तो एकच ट्यूब असतो, पाण्याचा पंपाचा एकच ट्यूब असतो. पण इथे इंडस्ट्री मध्ये असे भरपूर ट्यूब्स असतात. आता हे इट इज सिंगल ट्यूब और मल्टीट्यूबुलर. व्हाट इट इज? This is multitubular. Why we call it as a multitubular? Because the different n number of tubes are there. Okay. And it is the internal fire or else fire tube. Internal fire tube, it is having combustion chamber inside only. That's why we call it as internal fire. And fire tube, क्योंकि fire tube के अंदर travel करता है. That's why we call it as a fire tube. And here the advantages and disadvantages, certain disadvantages and advantages are there for this one. ते वर्टिकल असल्यामुळे उंच भरपूर असल्यामुळे सर्व्हिस करायला तुम्हाला वरती हाईटला जावं लागते, किंवा हे असं जिथं वरती जागा नाही. आता ह्या बिल्डिंग मध्ये हे बॉयलर बसू शकतो काय, नाही, कारण की इथं तर हाईट एवढंच आहे. म्हणजे आपल्याला इथं जर बॉयलर बसवायचं झालं, ह्या रूम मध्ये एखादा आपल्याला बॉयलर बसवायचा आहे छोटासा, तर इथं बॉयलर कसला पाहिजे, हॉरिझॉन्टल पाहिजे, कारण का वरती स्पेस जास्त नाही आहे. पण जिथं वरती स्पेस जास्त आहे तिथं हा बॉयलर आपण बसवू शकतो. बरोबर आहे, वर्टिकल स्पेस मोर यू कॅन इन्स्टॉल दिस वन बॉयलर. म्हणजे सर्टन ॲडव्हांटेजेस डिसएडव्हांटेजेस आहेत. आता ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला प्रेशर पाहिजे असला तर आपला हा बॉयलर चालतोय, बिकॉज मॅक्सिमम वर्किंग प्रेशर ह्याचा किती आहे, 10 bar आहे. सो दॅट विल बी द डिसएडव्हांटेज फॉर दिस वन. And the second one is Babcock and Wilcox boiler. Have you understood this one? Have you understood? ह्याच्यामध्ये हा जो बॉयलर आहे हा वॉटर ट्यूब बॉयलर आहे. सेम स्ट्रक्चर. आता यामध्ये पण ट्यूब्स बघा असं अरेंज केलेलं आहे. आणि बघा हे कनेक्शन कुठं दिलेलं आहे, पाण्याचं कनेक्शन इथं दिलेलं आहे की नाही, लक्षात आलं की तुमच्या. म्हणजे पाणी इथून येत आहे, आपण असं करूया, नाही हे उलटच होतंय. ओके, इथून पाणी येत आहे टाकीमधनं ह्या ट्यूब, इथून पाणी येत आहे ह्या ट्यूब मध्ये, ह्या टाकीमधनं इथनं पाईप मध्ये पास होतात जात आहे, आणि इथून खालून हॉट गॅसेस येतात, ह्या ट्यूबला गरम करतात आणि निघून जातात. तर हे ट्यूब्स गरम झाले तर काय होणार, आतमधलं पाणी गरम होणार आणि ते स्टीम मध्ये कन्वर्ट होणार. इथे टू. सो दिस इज व्हाट टाइप ऑफ, this one or this one, water tube or fire tube? Water tube. Yes. Why it is water tube? Because water is circulated inside the tubes. तर ह्याच्यामध्ये, so this is the traveling chain grate. So almost the function whatever we have studied here, it is same function. क्लियर करते होला. आता आपण जे इथे प्रोसेस शिकलो तेच आहे, पण फक्त प्रोसिजर थोडंफार डिफरन्स आहे. म्हणजे इथं हा बॉयलरचा जो फर्नेस आहे हा अशा प्रकारे आहे, आणि इथं काय आहे, ट्रॅव्हलिंग ग्रेट आहे, चेन ग्रेट आहे. सॉरी, दिस इज चेन ग्रेट. हा इथे दोन व्हील्स असतात. दिस इज ऑपरेटेड बाय दी सम मेकॅनिझम, and here continuously in the hopper we are feeding the coal. इथं कोळसा काढला जातो आणि हा कंबशन चेंबर तुमचा. hot gases will travel in this direction, and again after that it will pass in this direction, and then it will pass here and it will go to the chimney.
तर डायरेक्शन बघा अगेन इथं येते त्यानंतर हा पास होतो ओके so here also same it is having safety valve it is having a pressure gauge it is having water tube indicator and here it is having some separators and continuously here water is fed and here it is having mud box means पाण्यामध्ये जे कचरा वगैरे आला असते ते ट्यूब मध्ये इथे ह्या कॉर्नरला सेट होते कारण की कंटॅमिनेशन एनर्जी चान्सेस असतात तर ते जर स्टीम मध्ये गेलं तसंच तर इट विल डॅमेज दी स्टीम लाईन सो ते अवॉइड करण्यासाठी इथं काय केलं जातं पाणी इथं स्टॅटिक केलं जातं आणि इथं कंटॅमिनेशन जे आहे जे कचरा वगैरे आहे तो बाहेर काढण्यासाठी काय केलं जातं काढलं जाते त्याला कंटिन्युअसली ज्यावेळी म्हणजे तिथं बसता येते आपण नंतर काढू शकतो आम्हाला तेही बोलतो तिथं ओके सो दिस इज अबाउट इट इज हॅव्हिंग दी 450 टन्स पर आवर कॅपॅसिटी 450 टन in terms of tons it can produce the steam and working pressure is how much 165 bar is a measuring unit of the pressure okay 165 bar it can and we can call this as the horizontal ये vertical नहीं ये कैसा है horizontal है so the same process it is having so have you understood both so this is about the Cochrane boiler and Babcock and Wilcox boiler any doubts